भाजपच्या कोर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पार पडणार असल्याची माहिती आहे। आज रात्री 10 वाजता होणाऱ्या या बैठकीत आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। मात्र भाजपमध्ये सध्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नेमकी कोणाला संधी द्यायची आणि कोणाला डावलायचं हा मोठा प्रश्न पक्ष नेतृत्वासमोर आहे। कारण विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी टाळण्यासाठी अनेकांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द भाजपच्या नेतृत्वाने दिला होता। आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची की नवीन पक्षामध्ये प्रवेश करून आलेत त्या अंतर्गत कुणाला निवडायचं हा प्रश्न भाजपकडे असणार आहे। एबीपीच्या माहितीनुसार आजच्या बैठकीतील चर्चेनंतर भाजपकडून काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवला जाणार असल्याची चर्चा आहे। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा मिळणार आहेत। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। इतर 5 नावांवर चर्चा होत असताना जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा देखील एक विचार केला जाऊ शकतो। तुम्ही म्हणत असाल प्रज्ञा सातव हे नाव आपण फिक्स आहे असं का म्हणू शकतोय, तर याचं कारण म्हणजे प्रज्ञा सातव हे काँग्रेसमधून आमदार होत्या। 2030 पर्यंत प्रज्ञा सातव यांना काहीच टेन्शन नसताना देखील त्यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजप पक्षात प्रवेश केला। पुढच्या राजकीय प्रवासाचं नियोजन करूनच त्यांनी विधान परिषदेतील आमदारकीचा आणि काँग्रेसमधील सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय असं आता म्हटलं जातं। प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिलेल्या आमदारकीची टर्म ही 27 जुलै 2030 पर्यंत होती। आता भाजप प्रवेशानंतर त्यांची जागा ही रिक्त झाली आहे। विधान परिषदेतील त्यांच्या या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। या रिक्त असलेल्या परिषदेच्या जागेसाठी 12 मे रोजी पोटनिवडणूक होणार आणि भाजपचं संख्याबळ पाहता ही जागा भाजपलाच मिळेल, म्हणजे प्रज्ञा सातव यांना जाऊ शकते। या जागेवर म्हणूनच भाजपने प्रज्ञा सातव यांनाच उमेदवारी दिली आहे। आता त्या भाजपच्या आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये जाऊ शकतील। आता उरलं 5 जागांचं गणित। म्हटलं जातं भाजपमधून माधवी नाईक, राजेश पांडे, रणजित सिंग निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी असे अनेक नेते विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत। यामध्ये देखील कोणत्या कोणत्या टर्मवर उमेदवार निवडला जाऊ शकतो हे मी आता तुम्हाला सांगतो। पहिली टर्म म्हणजे पक्ष संघटनेतून किमान एकाला संधी द्यावी अशी भावना भाजपच्या काही नेत्यांची आहे। वर्षानुवर्षे पक्ष संघटनेत काम केलेल्यांना यापूर्वी विधान परिषदेची संधी दिली गेली आहे, त्यामुळे अशा एका टर्मचा विचार केला जाऊ शकतो। परत अजून दुसरी गोष्ट सांगायची झाली तर पक्ष संघटनेत प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणाऱ्यांना संधी द्यायची की प्रवक्त्यांपैकी एकाला संधी द्यायची याची देखील एक चाचपणी सुरू आहे। संघटनेत प्रवक्ते आणि ग्राउंडवर काम करणाऱ्या लोकांना विधानसभा किंवा लोकसभेत निवडून जाण्याची नेहमीच संधी नसते, त्यामुळे त्यांचा विचार विधान परिषदेसाठी करावा अशी मागणी केली जाते। त्यामुळे पक्ष संघटनेत काम करणाऱ्या आणि संघाची पार्श्वभूमी असलेल्या एका वरिष्ठ नेत्याला संधी दिली जाणार असल्याचं देखील म्हटलं जातंय। याशिवाय एखादा प्रवक्ता देखील भाजपमधून निवडून जाऊ शकतो। आता भाजप हे जागा वाटपाचं कोडं नेमकं कसं सोडवणार आणि विधान परिषदेसाठी कोणाची नावं फायनल करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।